नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेवायला मन नसतं, काय खायला मन नसतं. मग असं काहीतरी चटपटीत केलं ना का चार घास आपल्याला सरस जातात. तर आज आपण इथे हे छोटी छोटी भेंडी आहेत ना, भेंडी आणलेली त्यातली मी छोटी ही भेंडी घेतलेली आहेत. अगदी छोटी आहेत, बोटाएवढी. मग ती कापायला पण आपल्याला कंटाळा येतो. मग मी याचं ना आज भेंड्याचं सार करणार आहे माझ्या आईच्या पद्धतीनं, मालवणी पद्धतीनं. तर इथे मी ही भेंडी घेतलेली आहेत. तुम्हाला हवी त्या साईजची घ्या, मोठी घेऊन कट केली तरी चालतात. तर इथे मी वाटपासाठी आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, अगदी पाववाटी ओलं खोबरं घेतलं आहे तुकडे करून, बेडगी मिरची, धणे भिजत घातलेत आणि थोडे कोथिंबीरचे देठ घेतलेत. इथे कांदा घेतला एक छोटा आणि कढीपत्ता फोडणीसाठी. हे गूळ आहे थोडासा चवीनुसार, काश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपला रेग्युलर मसाला, हळद आहे पाव चमचा, हिंग आहे, जिरं मोहरी आणि मेथीची दाणे, चवीनुसार मीठ, भरून घालण्यासाठी कोथिंबीर, चिंचेचा कोळ घेतला आहे पाववाटी, आंबट गोड चवीचं भेंड्याचं सार. तर इथे कढईत मी थोडं तेल घालून घेतलं आहे, अगदी थोडं घालायचं आहे आणि हे वाटप आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बेडगी मिरची आणि धणे भिजत घाला थोडे, म्हणजे चांगले वाटले जातात. 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि पाववाटी खोबऱ्याचे तुकडे, ओलं खोबरं आहे आणि हे आपण भिजत घातलेलं धणे आणि बेडगी मिरची. छान असं बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरला. तर आपलं हे वाटून झालेलं आहे, आपण बाजूला ठेवूया. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. इथे मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे. मेथी चांगली तडतडू द्यायची आहे, म्हणजे फोडणी आपली. आणि आपल्याला एक छोटा कांदा चिरलेला घालून घ्यायचा आहे. अगदी थोडाच कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा घातल्यावर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. हा माझ्या कुंडीतला कढीपत्ता आहे, खूप छान होतो, बाजारातून आणावं लागत नाही मला. आता हे कांदा, कढीपत्ता आणि फोडणीचं सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी थोडं. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता आपली फोडणी झालेली आहे. कांदा पण आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे, साधारणच आपल्याला कांदा परतवायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यात ही मागून फोडून थोडी थोडी कट करायची भेंडी आणि ती घालून घ्यायची आहेत. भेंडी अतिशय छान आहेत, कवळी आहेत आणि फ्रेश एकदम मिळालेली आहेत मला. जराशी भेंडी 4-5 मिनटं अशी परतवायची आहेत आपल्याला, जास्त अशी काळपट करायची नाही आहेत. तर आपली भेंडी आता फोडणीबरोबर परतून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. लगेच शिजतात, जास्त काही वेळ लागत नाही. आता आपण हे वाटप करून घेतलेलं आहे ना, ते आपण घालून घेऊया. हे वाटप चांगलं बारीक असं करून घ्यायचं आहे. आणि सारातली ही कोवळी भेंडी खायला ना खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, अतिशय सुंदर लागतात, कोवळी एकदम. वाटप घालून घेतल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि ते खळखळून घ्यायचं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे. त्याच्या आधी थोडं हे वाटप परतून घ्यायचं आहे भेंड्याबरोबर. आता आपण पाणी घालूया. जाड पातळ तुम्हाला किती हवं आहे तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा असंही सुकं तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतं. कधी केलं असलं तर तुम्ही मला सांगा. इथे आपण पाव चमचा हळद घातलेली आहे, काश्मीरी मिरची आणि मालवणी मसाला घातलेला आहे. मसाले आपल्याला अगदी थोडे वापरायचे आहेत, कारण गरमी आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहे ते पण मला सांगा. इथे मी चिंचेचा कोळ घातला आहे पाववाटी. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही कधी केलं आहे का हे मला नक्की सांगा, कारण आमच्याकडे तर हे नेहमी बनवलं जातं. ज्या वेळेला नॉनव्हेज खायचं नसतं ना, त्यावेळेला उपवास वगैरे असतात, त्यावेळेला आमच्यासाठी हे बनवलं जायचं. तर आता उकळी फुटलेली आहे थोडी. आता आपण काय करायचं आहे, तर आता आपल्याला याच्यात ना गूळ घालायचं आहे थोडा. गूळ आणि चिंचेचं याच्यात कॉम्बिनेशन असल्यामुळे अतिशय सुंदर चव लागते, आंबट गोड तिखट, खूप छान लागतं. अगदी 2 घास सरस जातात. इथे मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता
चांगलं ढवळून घ्यायचं आहे. अगदी 8-10 मिनटातच हे भेंडीचं सार तयार होतं. काहीच त्याला जास्त मेहनत लागत नाही. अगदी जसं काय माशाचं सार खाल्ल्यासारखं ह्याची चव लागते. आता भरपूर अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि झाकण देऊन ठेवायचं आहे. झाकण आपल्याला पूर्ण लावायचं नाही आहे, नाहीतर आपला सार उतू जाऊ शकेल. आता उकळी आलेली आहे चांगली, तुम्ही बघू शकता. आणि आपली भेंडीसुद्धा छानपैकी शिजलेली आहेत. बघू शकता सार किती छान अगदी खतखतून आलेलं आहे. तर तुम्हाला अजून पाणी घालायचं ना तर घालू शकता, पण एवढं आपल्याला पुरे आहे भातावर घेण्यासाठी. इथे बघू शकता. आणि आपलं सार हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता मी हे चांगलं ढवळून घेते आजूबाजूचं काढून आणि थोडा वेळ असंच ठेवणार आहे. आणि मग मी भाताबरोबर सर्व करणार आहे. याच्याबरोबर पापड वगैरे तुम्हाला आवडत असल्यास घ्या, नाही तर कशाचीही गरज वाटत नाही. आता मी चेक करते मीठ वगैरे, तर खूप सुंदर लागतं आहे, अतिशय सुंदर लागते. मी सांगू शकत नाही, तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आता मी थोडा वेळ गॅसवर हे असंच ठेवलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे. बघू शकता एवढंच पातळ भाताबरोबर छान वाटतं. तर तुम्हाला हे मालवणी पद्धतीचं भेंड्याचं सार कसं वाटलं? आमच्याकडे तर आम्ही नेहमी बनवतो. एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हे बघा किती छान दिसतंय ते. आता मी इथे भाताबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता. अतिशय चवीला सुंदर लागतं. तर एकदा या पद्धतीने भेंडीचं सार नक्कीच ट्राय करा. कधी आपल्याला मासे मिळत नाहीत ना, तर दुधाची तहान ताकावर भागू शकतो आपण. इतकं हे चवीला सुंदर लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता किती सुंदर दिसते हे भात आणि भेंडीचं सार. तर नक्की नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हे भेंडं दाखवते. किती कवळं आहे आणि किती ज्युसी झालेलं आहे. त्याच्यात सगळा हा ज्यूस गेलेला आहे आणि अजिबात त्याच्यात जास्त बिया नाहीत. बघू शकता. अशा पद्धतीची भेंडी घेऊन हे सार नक्कीच ट्राय करा. चवीला पण सुंदर लागतं. हे बघा. आता मी हे खाऊन बघते. खूप छान झालेलं. मला खूप चव आवडली. आणि नुसती भेंडी आणि भात किती मस्त लागतं ना, तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.